नमस्कार. सगळ्यात पहिले आपलं अभिनंदन की तुम्ही आमचं वेंटो इलेक्ट्रोस्टॅटिक घेतलं आणि जसं तुम्ही मला फोनवर सांगितलं की मी यावर्षी तुमच्या मशीननी बोर्डो आपलं हायड्रोजन सायनामाइड पेस्ट वापरली, तर त्याच्याबद्दल मला तुमच्याकडून काय त्याचे तुम्हाला रिझल्ट मिळाले ते ऐकण्यात मला फार मोठा आनंद आहे. अच्छा, थोडक्यात आपण त्याच्याबद्दल माहिती द्या. हायड्रोजन सायनामाइडचे म्हणजे मी पूर्ण प्लॉटसाठी नाही वापरलेलं आहे. मी फक्त एक 4 एंगलची गल्लीचं ट्रायल घेतलेली होती आणि मला उत्कृष्ट त्याचे रिझल्ट भेटलेले ट्रायलचे. जे मॅन्युअली जे आपण लेबरचे पेस्ट करतो त्याच्यापेक्षा इथं जे प्रत्येक काळीचे जे बर्ड्स आहे, फक्त वरचे जे 2 ते 3 बर्ड असतात तेच फक्त बर्ड झालेले, बाकी वलंडा वगैरे कुठेच त्याचं काही जाणवलं नाही. मात्र आपण दरवर्षी आता जसं तुम्ही सांगितलं की मी काही गल्ली यानं घेतल्या आणि बाकीच्या मॅन्युअल केलं, तर दोन्हीमध्ये काय अंतर वाटलं? दोन्हीमध्ये अंतर एवढंच वाटलं की याचे फुटी थोडे 2 दिवस लेट येतात, जे मॅन्युअली करतो आपण त्यापेक्षा त्याचे 2 दिवस फुटी लेट येतात, पण नंतर कालांतराने दोन्ही बॅचअप होऊन जाते, काही प्रॉब्लेम येत नाही त्याचा. आणि फेल फुटीवर परिणाम? फुटीवर फेल जास्त येते होत नाही. जे मॅन्युअली जे आपण पेस्ट करतो लेबरनी, त्याला फेलचं जरा प्रमाण जास्त असतं, याला कमी असतं. आणि फुटीचा जो अंकुर निघतो त्या अंकुरामध्ये काही फरक? अंकुरामध्ये भरपूर फरक आहे. त्याच्यातला जो घड जो असतो, घड पण चांगला आहे याच्यातला, जे मॅन्युअली करण्यापेक्षा जो पेस्ट स्प्रे केलेला आहे त्याचा घड पण चांगला असतो. म्हणजे तुम्ही समाधानी आहे आणि तुम्ही पुढच्या वर्षी पूर्ण प्लॉट त्यानं करू शकता? हो, करू शकतो. हो, मात्र कसं आहे की जगामध्ये हायड्रोजन सायनामाइड म्हणलं की त्याचा गॅस तयार होतो आणि ते माणसाला हानिकारक आहे. त्याच्यासाठी तुम्ही काय सेफ्टी मेजर्स घेतले? सेफ्टी मेजर्स हेच आहे की आपला जो ड्रायव्हर जो आहे, जो चालवणार आहे ट्रॅक्टर, त्याला पहिले तर तुम्ही हेल्मेट द्या. पहिले हेल्मेट, नंतर पूर्ण त्याचा तो ड्रेस, पूर्ण त्याचं बॉडी कव्हर झालेली पाहिजे आणि शूज वगैरे पाहिजे, तरच त्याने हायड्रोजन सायनामाइड स्प्रे करावं, अन्यथा करू नये. त्याला काही वेळ कालावधी सकाळच्या टाईमला किंवा संध्याकाळच्या टाईमला किंवा? हो, संध्याकाळच्याच टाईमला स्प्रे झाला पाहिजे त्याचा, किंवा एकदम अर्ली सकाळी. कारण कसं आहे, टेम्परेचर असतं आणि त्याच्यात जर तुम्ही हायड्रोजन सायनामाइड स्प्रे केला तर त्याला तेवढा कालावधी भेटत नाही त्या बर्डसाठी. जो संध्याकाळी तुम्ही स्प्रे केला तर जो 8 ते 10 तासाचा त्याला कालावधी भेटतो तिथं राहण्याचा. म्हणजे ते ॲडव्हान्टेज आहे, संध्याकाळचा तो एक ॲडव्हान्टेज आहे. हो, बरोबर. आता मला एक प्रश्न जो पडला आहे की आपण म्हणता की जे म्हणजे डोळे भरपूर असतात. हो, बरोबर. आणि याचं जे पाणी आहे ते पूर्ण तुमच्या वलांड्याला लागतंय, काडीला लागतं. हो, बरोबर. वलांडे कम्प्लिटली भिजल्या जातात. हो, बरोबर. तर मग वलांडा का फुटत नाही? नाही, वलांडा का फुटत नाही, आता त्याचं टेक्निकल एवढं उत्तर मी देऊ शकत नाही, पण जे मी अनुभव मी तुम्हाला सांगितलं की काडीचे फक्त वरचे जे 2 ते 3 डोळ किंवा 4 डोळ एवढेच फुटतात, जास्त पूर्ण काडी किंवा वलांडा ब्रेक होतो. आणि जे मॅन्युअली केली होती जे मॅन्युअली केली होती जिथपर्यंत पेस्ट लागली, तुमचे 8 डोळाची जर काडी 6व्या डोळ्यापर्यंत पेस्ट लागली तर ते पूर्ण डोळ तुमचे फुटले. याच्यात तसं झालं? याच्यात तसंच जाणवलं नाही. याच्यात जे मॅच्युअर्ड होते ते फुटले आणि अंकुर बी सरळ नाही. हो, बरोबर. आता मला एक सांगा, याच्यात डोसचा काही सारखेच डोस होते का डोसमध्ये काही फरक होतो? नाही, डोस सारखेच होते. इकडे पण 25 लिटर पाण्याला 1 लिटर आपण हे घेतलं होतं हायड्रोजन सायनामाइड, आणि इकडे पण 25 लिटर पाण्याला 1 लिटर घेतलं होतं आपण. आता हे झालं हायड्रोजन सायनामाइडचं. आता ह्यावरची काय झालं की मध्ये अवकाळी पाऊस पडल्यामुळे पोंग्या कंडिशनमध्ये डावणीचा फार मोठा प्रादुर्भाव आला होता. हो, बरोबर. तर त्याला ह्या वेंटो मशीननं आपल्याला कसं काय मदत केली? वेंटो म्हणजे ॲक्च्युली डावली का येतो तर आपण म्हणतो की पूर्णपणे कव्हरेज भेटत नाही आपल्याला. आणि जर आता मी हे इलेक्ट्रोस्टॅटिक वापरतोय टिफोनी कंपनीचं वेंटोचं, तर त्यांनी मला पूर्ण कव्हरेज जाणवला. त्याच्यामुळे डावणीचा जो पोग्यात जो डावणी येतो पावसामुळे तो पण थोडा कमी जाणवला मला. कमी जे साध्या स्प्रेअरने येतो त्याच्यापेक्षा नाही, काही 70% मला फरक पडला नाही. हा झाला एक फरक. 70% पर्यंत तुम्हाला कव्हरेज मिळालं. हो, हो. आता जे आपण ट्रेडिशनल ब्लोअर वापरत होतो त्याच्यात तर एक पाणी जास्त लागतं, याच्यात पाणी कमी जातं. त्याच्यामुळे तुमचे पेस्टिसाइडचे म्हणजे फंजिसाइडची सेव्हिंग झाली, नंबर 1. नंबर 2, मला एक सांगा की जे आपण पारंपरिक जे ब्लोअर यूज करतो त्यानं जर तुम्हाला स्प्रे करायचे असेल तर किती हात मारावं लागले असते? ज्या आता किंवा ह्या स्टेजला जरी धरला आपण तर इथं माझे 5 स्प्रे जाणार होते, तिथं माझं इलेक्ट्रोस्टॅटिक मी 3च स्प्रे जात आहे, कारण मला पूर्णपणे कव्हरेज पण भेटते. त्याच्यामुळे मी समाधानी आहे. इथं तुमची फंजिसाइडची सेव्हिंग झाली, म्हणजे पैसे तुमची जेवढी पैशाची सेव्हिंग झाली. हो, बरोबर. आणि पारंपरिकाला जे आपले डावणीसाठी जे औषध मारतो त्याला पाणी किती आणि आमच्या वेंटो इलेक्ट्रोस्टॅटिकला किती? साध्या यांनी आता या स्टेजला जर आपण घेतलं तर साधं जे ब्लोअर आहे त्याने आपल्याला एकरी 400 लिटर पाणी लागतं, आणि ह्या स्टेजला इलेक्ट्रोस्टॅटिकने 150 लिटर पाणी लागतं. सपोज आता
ज्या काही तुमच्या पेस्टिसाईड किंवा इन्सेक्टिसाईड जे एकरी प्रमाणे ते एकरी प्रमाण ॲप्रोप्रिएट जातं आहे आता बागेला माझ्या, त्याच्यामुळे बाकी दुसरा त्रास नाही काही. बरं, जे GA बारला तुम्ही किंवा घडाला जी लांबी मिळायला पाहिजे किंवा हे, तर ते फक्त साईडचे घडं सोडता मधी पण तसंच आहे का काही त्याच्यात आहे? नाही अंतर आता जे मी आता स्प्रे केला आहे, आता तुम्ही बघू शकता एवढ्या कॅनोपीमध्ये हा जो मधला घड याची पण स्टेज सेम आहे ॲज कम्पेअर टू जी स्टेज बाहेर आहे त्याची पण स्टेज सेम आहे. म्हणजे एवढ्या दाट याच्यामध्ये पण सेम स्टेज आहे आणि जी बाहेर आहे जे मोकळं ते ती पण सेम आहे. तर तुम्ही एकंदर या मशीनमुळे समाधानी? हो, समाधान. तर आमच्या कंपनीसाठी तुम्ही किंवा आमच्या नवीन कस्टमरसाठी काय संदेश देताल? मी तर हाच संदेश देईन की आता जग टेक्नॉलॉजीकडे वळत आहे आणि आपल्या भारतात ही टेक्नॉलॉजी ती आणि टिफोनी कंपनीने जी टेक्नॉलॉजी आणली इलेक्ट्रोस्टॅटिकची ती खरंच स्तुतीदायक आहे. कारण एवढ्या स्वस्त दरात इलेक्ट्रोस्टॅटिक स्प्रेअर कोणी देत नाही. आणि याचा मेन विशेष भाग म्हणजे असा आहे की हे आपला जो मित्सुबिशी ट्रॅक्टर आहे त्याच्यावरती पण चालतो युनिट. त्याच्यामुळे आपल्याला काही कुबोटो जी 4.5 लाख 5 लाखाची जी इन्व्हेस्टमेंट आहे अजून ती करावं लागत नाही. त्याच्यामुळे मी तर सांगेल शेतकऱ्यांनी की टिफोनी या कंपनीचं इलेक्ट्रोस्टॅटिक घ्यावं. तर आपला मोबाईल नंबर सांगताल का? माझा मोबाईल नंबर 9923234999. धन्यवाद.